आपल्याला एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि निश्चितच या सुरक्षेच्या अनुषंगाने दोन गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. त्याच्यासाठी हा मंच तुम्ही मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपणचे आयोजकांचे मी अतिशय आभार व्यक्त करतो आहे. महत्त्वाच्या दृष्टिकोनातून महिला संरक्षणाचा विषय हा पोलीस प्रशासनातर्फे अतिशय महत्त्वाचा आणि आघाडीचा विषय आहे. महिला व बालकांचं संरक्षण हे ह्या गोष्टीसाठी पोलीस प्रशासन नेहमी कटिबद्ध आहे आणि त्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या तसं बघायला गेलं तर सायबर टेक्नॉलॉजी, AI तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून आम्ही फार पुढे पाऊल टाकलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी AI बोट म्हणजे व्हॉट्सअप चॅट आणि AI बोट अशा दोन नवीन संकल्पना या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. AI बोटबद्दल मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो. AI बोट हे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे का ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फ्रॉड किंवा कोणत्याही प्रकारचं काही फसवणूक किंवा कुठल्याही प्रकारचं काही जर सायबर फ्रॉड होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 1930 म्हणजे 1930 आणि 1945 या दोन नंबरला तुम्ही डायल करून तुमचं जे गेलेले पैसे आहेत किंवा तुमची महिलांची होणारी फसवणूक आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फिशिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारे महिलांना इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट्स याच्यावरून जी फसवणूक होते या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणजे हे दोन नंबर आहेत. तर पुन्हा तुम्ही ते नंबर लक्षात घ्या. 1930 आणि 1945 हे सर्वात महत्त्वाचे नंबर आहेत. हे सर्वांनी नोट करून ठेवावेत. काही जरी झालं, आपल्या आजूबाजूला जरी कुठे छोटे मोठे कोणाचे फ्रॉड झाले, मग पैसे अचानक अकाउंटवरून निघून गेले किंवा कोणाचा एखाद्या मुलीचा आपला फोटो कुठेतरी व्हायरल होतोय किंवा कुठेतरी काही प्रॉब्लेम येतोय तर अशा ठिकाणी तुम्ही तो नंबर डायल करून तिथं तात्काळ सूचना देऊ शकता. असे अकाउंट ब्लॉक होतात, तात्काळ उपाययोजना होऊन तुमचे पैसे सुद्धा रिफंड होतात. परंतु त्याच्यामध्ये जो गोल्डन पिरियड आहे, गोल्डन आवर आहे, तो जर मिस झाला तर मात्र पुढे प्रशासनाला काम करण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे निश्चितच तुम्ही या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकता. आणखी एक महत्त्वाची हेल्पलाईन आहे एक डायल 112. 112 हा नंबर आहे. तुम्ही कुठेही अडचणीत असाल, प्रत्येक वेळी जर तुमचा फोन मला लागला नाही, माझा नंबर सर्वत्र आहे उपलब्ध, परंतु फोन लागला नाही किंवा आपल्या पोलीस अंमलदारांचा फोन लागला नाही, पोलीस स्टेशनचा फोन लागला नाही, काही आवश्यकता नाही. तुम्ही जस्ट डायल 112 करा. 112ला तुम्ही कॉल करा, लगेच तुम्हाला तात्काळ मदत पोहोचवण्याची पोलीस प्रशासन व्यवस्था करते. त्यामुळे हा नंबर सुद्धा हेल्पलाईन म्हणून तुम्ही वापरू शकता. कुठेही तुम्ही संकटात सापडला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची मदत निश्चितच होते. आणखी एक सोशल मीडिया वापरणारे आमचे सर्वच भगिनी आहेत. या ठिकाणी अजून एक नंबर मी तुम्हाला देतोय, 7066 100 112. लक्षात घ्या, 7066 100 112. सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरलं जाणारं जे काही हे आहे ते व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपवर आपण कंटिन्यू असता, त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही एखाद्या अडचणीत सापडला, तुम्ही महाराष्ट्रात देशभरात कुठेही जरी अडचणीत सापडला तर तुम्ही व्हॉट्सअपवरून ह्या नंबरला फक्त हाय करा. तुम्हाला तुमचं लोकेशन शेअर करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस मदत किंवा कोणकोणत्या प्रकारची जानकारी आहे त्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आवडत्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, ज्या ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते वापरायचं असेल त्या लँग्वेजमध्ये, सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला वापरता येईल. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 7066 100 112. 7066 100 112 हा नंबर व्हॉट्सअप नंबरला पोलीस म्हणून सेव्ह करून ठेवा आत्ताच. आणि आपल्याच जिल्ह्यात असं इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच अशा ज्या काही नवीन नवीन आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आणखी सुरक्षित होऊया. आपल्या महिलांना, मुलांना, आपल्या समाजाला आणखी सुटसुटीत आणि चांगल्या रीतीनं चांगला आनंद घेण्याची त्या पद्धतीनं एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपण या ठिकाणी या स्टेजवर आम्हाला बोलवलं, तसेच आम्हाला जो काही सन्मान दिला त्याच्याबद्दल आम्ही खरंच आपले ऋणी आहे. आमचं कुटुंब आमच्याजवळ नाहीये, ते दिवाळी साजरी करायला गावी आहे, परंतु निश्चितच तुम्ही सर्व आमचं कुटुंब आहात आणि निश्चितच तुमच्याबरोबर आम्हाला हा आनंद घेता येतो. याच्यापेक्षा मोठं नशीब आमचं नाही. त्याच्यामुळे निश्चितच माझ्या सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच तुमच्या उपयोगाला जर मी पडू शकलो, आमचं पोलीस प्रशासन पडू शकलं तर निश्चितच आम्ही भाग्यवान समजू स्वतःला. त्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.